हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन छानशी मस्त सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी काम आवरलेलं होतं. तसं तर चालूच राहतं दिवसभर, काय बंद नसतं. पण एक पार्सल आलं होतं ज्याची मी वाट बघत होते, कारण मला जायचं आहे गावी, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि मी गेल्यानंतर कोणतंही पार्सल येऊ नये यासाठी माझं नुसतं आटोकाट प्रयत्न सुरू आहेत की बाबा मी गावी जायच्या आधीच माझी सगळी पार्सल आली पाहिजे. त्यातलं हे एक पार्सल आलं होतं, पण हाताला लागल्यामुळं मला ते ओपनच करता येत नव्हतं आणि हाताला माझ्या कसं पट्टी पण मी बांधली नव्हती. म्हटलं पाणी धरेल, उगाचच नको. आणि ती लसत होतं, म्हणजे काही पण धक्का जर लागला ना कपड्याचा तरी पण ते त्रास देत होतं. तर हे ना शिलाई नोवेल्टी यांच्याकडून मी लेसेस वगैरे मागवलेल्या आहेत बघा बऱ्याच साऱ्या, ज्या की मला आता गुढीच्या साड्यांसाठी लागणार आहेत स्पेशली. आणि यावेळेच्या मागच्या वेळेचा मला जो अनुभव आला आहे का नाही, त्याच्यानंतर यावेळेस ना मी पैठणीच्या गुड्यासुद्धा ॲड करणार आहे. कारण मागच्या वेळेचं माझं लास्ट मला वाटते 450 होती गुढीची प्राईस. तर बरेच जण मला म्हणत होते की जरा असे चांगलेवाले लोकं जे जरा आहेत पैसेवाले, तर म्हणत होते 700-800 नाही का तुमच्याकडे, असं विचारत होते. तर तशी म्हणजे 700-800ची सुद्धा गुढी मी ठेवणार आहे. म्हणजे पैठणीच्या बिग बॉर्डरच्या ज्या पैठणीच्या साड्या आहेत ना आपल्या 1400-1500वाल्या, त्याच्यासुद्धा मी गुड्या तयार करणार आहे. अगदी 1-2च करणार, कारण जातील का नाही माहीत नाही, नंतर रिस्क नको. आणि तसंही त्या गुड्या नाही गेल्या ना तर त्याचा आपण परत ड्रेससुद्धा शिवू शकतो, कारण त्याचं खालचंच सरळ सरळ येणार आहे ना बॉर्डर त्याच्यामुळे. तर ट्राय तर करणार आहे, बघू आता जे होईल ते देखा जाएगा आगे आगे. तर चला, तुम्हाला असं छान सामान मागवायचं असेल ना तर तुम्ही शिलाई नोवेल्टी यांच्याकडून मागवू शकता, किंवा पंढरपूरला त्यांचं शॉप आहे तिथेही व्हिजिट करा. इतका रिझनेबल रेट आहे ना, आणि क्वालिटी तर A1 असते त्यांची. मला नेहमी ते मी त्यांना सांगत असते, तुमच्या मनाने मला जे म्हणजे मला सांगते मी की मला गोल्डनमध्ये दोरी लेस पाठवा. मी त्यांना सांगते की तुम्हाला जे डिझाईन वाटतं ना ते पाठवा. आणि त्यांनी पाठवलेल्या डिझाईन ना मला नेहमीच आवडतात. खूप सुंदर डिझाईन ते पाठवून देतात आणि भारी वाटतं. आणि यावेळेसच थोडंसं मला वाटतं आता कमी पडेल हे, तर मी आधी ट्राय करेन. पहिला लॉट जो गुड्यांचा आहे तो काढेन. त्याच्यानंतर जर मला असं वाटलं की बाबा आता कमी पडतंय, तर परत एकदा मी दुसरा त्यांच्याकडून मागवेन स्टॉक. तर बघूयात आता. तर तुम्हालाही घ्यायचं असेल तर नक्की घ्या. त्यांचे पेपर पॅटर्न वगैरे पण छान आहेत. पण मला शिलाईचं रॉ मटेरियल त्यांच्याकडे मोस्ट ऑफ म्हणजे जास्त छान वाटतंय. त्याच्यानंतर ना ही जी लाईट आपण परवा ओपन केली, तर तीच इथं आता मी लावते. रुद्राने तिला इतकं गुंतळवून ठेवलं होतं. मला असं वाटत होतं लांब असेल, म्हणजे जसं की दिसत होतं की लांब आहे बाबा. म्हणून माझं सुरू होतं की माझं वरतून मोराच्या पीसपासून मंदिराला असं पूर्ण राऊंड करून, माझ्या नारळाच्या झाडाला पण राऊंड करून वरती जावं, अशी माझी इच्छा होती. पण ती काय तशी बसत नव्हती, खूप शॉर्ट पडत होती. आणि ठीक आहे, शॉर्ट असेल तरी चालेल, पण 1-2 महिने चालायला पाहिजे. कारण ना मी जी पण लाईट घेते ना ती माझी एक एक ते महिनाभर, महिनाभर नाही चालत. त्याच्या आधीच काय होतं ना, ती संपते. म्हणजे संपते की लाईट जाते त्याची, जळत वगैरे काही नाही, पण त्याचे बल्ब म्हणजे बंदच पडते लाईट. माझ्याकडे आता 3 पडलेले आहेत. आणि असं नाही की मी ऑनलाईनच, मी ऑफलाईनसुद्धा रुद्राच्या पप्पांना आणायला सांगितली होती. तर तीसुद्धा जास्त दिवस नाही टिकली, कारण मी कंटिन्यूच लाईट चालू ठेवते. म्हणजे मला आवडते रात्रभर ठेवायला आवडते. दिवसा नाही ठेवत, पण रात्रीची ठेवते. आणि तर आत्ता मी नाही ठेवणार, म्हणजे ज्यावेळेस झोपायला जाईल ना त्यावेळेस बंद करून जाणार आहे. रात्रभर चालल्यामुळे कदाचित पडत असेल बंद कंटिन्यूच. पण ठीक आहे. तर माझं बघा, हा जो नारळाचं झाड आहे ना ते सुद्धा इतकं छान ग्रो करतं ना, खूपच भारी. तर त्याला ना आम्ही कधीतरी म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 20-25 दिवसातून एकदा बाहेर उन्हात ठेवतो. नाहीतर मी कंटिन्यू त्याला सावलीतच ठेवलेलं आहे. आणि बिलकुल सुकत नाही आहे, किंवा पाणी पण मी रोज काय टाकत नाही. जे देवपूजेचं पाणी असतं ना आपलं, देवाला धुतलेलं वगैरे अंघोळ घातलेली, तर तेच पाणी मी या झाडाला टाकते नारळाच्या. खूप छान ग्रो करते आणि भारी व्हायला लागलं आहे मोठं. पण आता जास्ती मोठं झाल्यानंतर त्याचं काय करायचं ना, हे जरा आता आहे टेन्शन. पण ठीक आहे, चला. मस्त अशी मी तर लाईट लावून घेते आणि खूप एक्साइटमेंट होती की केव्हा एकदाच ही लावते असं मला वाटत होतं. उजेड तर इतका जास्त सुंदर पडत होता ना की मस्तच. त्याच्यानंतर एक पार्सल आलं होतं, जे की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आता साड्या आपण करतोय तर आपल्याला कपाटांची गरज आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट यायच्या आधीच मी हे मागवलेलं, त्याला 10 दिवस झाला असतील मागवून. तर आलं होतं, लाकडाचं आहे कपाट. खूप छान आहे, 1800 रुपयाला आहे. याची क्वालिटी, याचा जो दणकटपणा आहे ना इतका जबरदस्त. त्यानंतर जे फर्निचरचं आपण जे म्हणतो ना लाकडाचं फिनिशिंग, ते सुद्धा ना खूप भारी, भारीतलं असं लाकूड वाटत होतं. पण ज्यावेळेस मी हे खोललं त्यावेळेस मला हे ठीक वाटलं. मी म्हटलं ठीक आहे, आपण तसं पण घेऊ. सगळ्यांच्या कमेंटही आल्या होत्या की लोखंडाचं घे, जे नट बोल्टवालं असतं ना खोलायचं वगैरे ते घे, शिफ्टिंगमध्ये चांगलं राहील. तर हे पण फोल्डेबलच आहे.
फोल्डेबलच आहे त्याच्यामुळे म्हटलं चला बघूयात. पण ज्यावेळेस मी खोललं, ज्यावेळेस जोडत होती ना, पहिली गोष्ट तर एकटीनं जोडणं हे पॉसिबल नाही आहे. ते नटं लावा, हे लावा, ते नाही होत एकटीने. मी ट्राय मारत होती. पहिलं तर मी नट शोधत होते. म्हटलं नट वगैरे काही दिले की नाही, तर पार्सलच्या बघा ते वरतीच त्यांनी चिटकवलेले होते, जे की मला इतक्या वेळचं दिसत नव्हतं. आणि मी म्हटलं ठीक आहे, एक आपण हे ठेवून घेऊया, बाकी म्हटलं तशी पण आपण डायरेक्ट शॉपमधून बनवून घेऊया. पण हे म्हटलं ठेवून घेऊया. मग मी जोडायला चालू केलं. एक, 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 एक. पण मी असा नंतर विचार केला, की अरे याचे तर नट आहेत, म्हणजे ते ठोकायचेवाले. आता हे तर पकडून मी नट जरी ठोकला, पण ते आपण ज्यावेळेस खोलू, त्यावेळेस खोलायचं कसं? हा लय मोठा प्रॉब्लेम होईल ना. खोलायचं आणि परत ज्यावेळेस ही रूम सोडून दुसऱ्या रूमवरती जाईल, त्यावेळेस तिथं जोडायचं कसं? ते खोलाखोली, जोडाजोडी याच्यामध्ये ते ती होल जे आहेत का नाही, ज्याच्यात आपल्याला खिळे घालायचे असतात, तर ते पूर्ण म्हणजे खराब होऊन जातील, डॅमेज. आणि याचा काही फायदा नाही 1850चा, असं मी नोटीस केलं करतच. तसंही मला असं इरिटेटवालं काम आवडत नाही, जोडाजोडीचं, तडातोडीचं. मग म्हटलं जाऊ दे, ह्याला आपण नकोच काही करायला. त्याच्यामुळे परत मी त्याला काढलं आणि जसंच्या तसं बॉक्समध्ये भरून ठेवले आणि रिटर्न देणार आहे. आवडलं तर मला खूप आहे, पण आता ज्याचं एका जागी राहायचं असेल, पण मला असा प्रश्न पडला, की हे जर खोललं आपण नंतर ज्यावेळेस दुसऱ्या रूममध्ये जाईल, त्यावेळेस आणि उंच पण आहे बरं का खूप, 5 फोल्डरचं आहे, त्याच्यामुळे उंच आहे. जाडजूड रुद्रच्या बुक्स वगैरे म्हटलं ठेवू किंवा काय पण आपल्याला साड्या ठेवायला होतेच की लागतेच. तर खूप चांगलं आहे, घ्यायचं असेल तर घेऊ शकता, खूप भारी आहे. पण मी शक्यतो पत्र्याचं तसं ते लोखंडाचंच घेण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर बघा जो आपला व्हिडिओ व्हायरल गेला होता ना 3 in 1 4 in 1 ड्रेसचा, 1.2 मिलियन व्ह्यूज होते त्याला. खूप भारी वाटलं, एवढा व्हायरल गेला. त्याच्यातून खूप साऱ्या ऑर्डरही आल्या. पण असं नाही बघा, आता मी फिटिंग वगैरे करून आज घातलेले नाही, कारण आजच्या खूप ऑर्डर होत्या आणि प्रत्येकाला फिटिंग करून घाला, परत ती शिलाई उसवा, हे लय म्हणजे काम बेकार आहे, त्याच्यामुळे नको म्हटलं. असंच मी फक्त म्हटलं पाठीमागं पॅक पकडते आणि फोटो काढते. खूप सुंदर आजचे ड्रेस झालते आणि हा जो आहे ना पीच पिंक कलर जो आता माझ्या अंगावरती आहे, ही साडी जर तुमच्या कपाटात नसेल तर तुम्ही घेतलीच पाहिजे. एवढा सुंदर कलर, मी इतके कलर बघितले, पण हा माझा म्हणजे ऑलवेज फेवरेटवाला कलर आहे. खूप आवडतो मला हा कलर आणि आवडायला लागला आहे. तरी अजून माझ्याकडे यातली साडी नाही, विचार करा. तर मी स्वतःसाठी आत्ता माझ्या बड्डेच्या वेळेस यातला शिवायचा प्लॅन करते ड्रेस. तर बघूयात आता. तर त्याच्यानंतर बघा इथं पांढरी साडी ताईंची, पांढरी म्हणजे थोडी मोती कलरची, आणि ब्लाऊजही रेडी झाला होता. त्याच्यानंतर आता म्हटलं लाईव्ह वगैरे घेऊन झाला होता सगळं, आणि लाईव्हच्या नंतर हे आपलं जे महाशिवरात्रीचं कलेक्शन आहे ना, तर त्याचे मला फोटोज काढायचे होते. फोटोशूटसुद्धा ना खूप महत्त्वाचा पार्ट आहे बरं का. त्याच्यासाठी मोबाईल खूप चांगला लागतो आहे. सगळं फोटोशूट कसं करावं याचा मी इथं बघत होते व्यवस्थित, की कसं आपल्याला करता येईल, जेणेकरून ब्लाऊज पीस पण दिसला पाहिजे. ब्लाऊज पण खूप सुंदर आहे आणि एवढं सॉफ्ट कॉटन मटेरियल आहे ना, खूप म्हणजे इतकं जबरदस्त सॉफ्ट कॉटन आहे. मी स्वतःसाठी यातली लगेचच एक बाजूला ठेवणार आहे साडी, ज्याचा मी उद्याच लगेच ब्लाऊज शिवणार आहे. खूप भारी आहे. पाठीवरती आपल्याला अशी पिंड जाणार आहे, ब्लाऊजच्या बोटनेक शिवावा लागेल आणि हातांवरती अशी डमरूची डिझाईन जाणार आहे. पदराला छान टसल्स आहेत कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये, आणि नेस्ता बाजू वगैरे तसलं काहीच नाही आहे. म्हणजे ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत फ्लावर आहेत आणि लेस पण आहे, जरीची छोटी बॉर्डर आहे ना ती. खालच्या काठाला वरच्या दोन्ही साईडच्या सेम आहे. तर मी पहिलं इथं ब्लाऊज पीस कट करून घेतलं, म्हटलं फोटोशूट असं ब्लाऊज पीस असं खाली टाकूया, त्याच्यावरती एक एक साडी ठेवूया आणि व्यवस्थित फोटोशूट करूया म्हणत होती. पण व्यवस्थित दिसतच नव्हतं, जास्तच अंधार पडल्यासारखं आज झालं होतं की काय. आणि त्यात माझं डोकं दुखत होतं. लाईव्हला थोडीशी जास्तच बडबड करावी लागते, त्यामुळे डोकं दुखायला लागलं. पहिलं मी तेल गरम केलं, केसाला ओतलं, नुसतं मसाज केला आहे, त्याच्यानंतर फोटोशूट काढते. केस पण मोकळीच आहे, ती तेल लावलेलं तसंच. तर सगळं आहे, पण ठीक आहे, चला करत राहायचं. मी नेहमीच तुम्हाला सांगतच असते, प्रॉब्लेम येतात, त्रास होतो, पण करायचं थांबायचं बिलकुल नाही. तर खूप छान सॉफ्ट कॉटनची साड्या तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की घ्या, कारण मी 31ला गावी जाते. परत मी देऊ शकणार नाही आहे तुम्हाला साडी, त्याच्यामुळे एकाच दिवसात, उद्याच्या दिवसात मी डिस्पॅचिंग करेल, म्हणजे पॅक करून ऑर्डर पाठवून देईल. त्यातला हा पिंक बुक पण झाला, एका ताईने पिंक लगेच घेऊन पण टाकले रात्रीच, भारी वाटलं लगेच घेतली त्याबद्दल. तर हे पिंक गेलेलं आहे बरं का आता. तर याच्यात पिंक असे 6 कलर आहेत टोटल. आवडत असेल ना तर नक्की घ्या. एवढी सॉफ्ट कॉटन आहे, साडीची लांबी रुंदी सगळंच खूप जास्त भारी आहे. मला आवडलेली आतापर्यंत सगळ्यात बेस्ट साडी आहे. कालच्या लाईव्हला ना मी रेट तुम्हाला सांगितला होता 699 फ्री शिपिंग, पण आज मी तुम्हाला आजच्यासाठी खास ऑफर देते, 650 फ्री शिपिंगमध्ये देणार आहे. कारण मला जायचं आहे गावी आणि मला हे सगळं पार्सल डिस्पॅच करायचे आहेत. तसं मला गॅरंटी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्याच बुक होतील, पण तरीसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर घ्या. 650 फ्री शिपिंगमध्ये आणि 1200ला 2 देणार आहे. रात्री लाईव्हला सांगितलं होतं 1300ला 2, पण आता नाही.
तर चला ते सगळं आवरलं. त्याच्यानंतर मेन काम असतं ते म्हणजे हे किचन आवरणं. तर आता मी किचनला यूज करते अर्बन वाईपचं हे किचन क्लीनर आहे. तर किचन क्लीनर आपल्याकडे असणं ना खूप गरजेचं आहे, जे मला आत्ता नोटीस करते मी. कारण ते कुठून तरी साबण आणा, लिक्विड होता, परत ते किचन घासा, धुवून काढा. त्याच्यापेक्षा हे किचन क्लीनर असलेलं खूप चांगलं आहे. म्हणजे एक बॉटल आहे ना मला 2, 2.5, 3 महिने जातीच जाते कंपल्सरी जातेच. बरेच दिवस चालती. तसं तर मला हे सगळं कोलॅबोरेशनला येतं, त्याच्यामुळे मला काही विकत नाही घ्यावं लागत. पण यूजफुल असतात. किचन क्लीनर कोणत्याही कंपनीचा तुम्ही घ्या, तो आपल्याला फायद्याचाच आहे. कारण एक तर पहिलं तर कमी लिक्विड लागतं, दुसरी गोष्ट पटकन साफ होतो, तिसरी गोष्ट म्हणजे कामसुद्धा एकदम चुटकीसरशी आणि पटकन होतं. आणि थोडंसं आता मग माझं इतकं डोकं दुखत होतं, पण तसं झोपता येत नाही. कितीही लेट होऊ द्या, लाईव्हच घेते मी 10पर्यंत. त्याच्यानंतर फोटोशूट करते, घड्या घालते, त्यानंतर किचन साफ करते. तर आता मला झोपायला लेट होतो आहे. पण मी रात्री लाईव्ह ह्यासाठी घेणं चालू केलं, कारण मला दिवसाचं ड्रेसचं कटिंग करा, ड्रेस शिवा, हे काम असतं, पॅकिंग करा. मग दिवसाचं लाईव्ह घेणं होतच नाही पॉसिबल. म्हणून मी रात्रीचा 9 वाजताचा टायमिंग हा आता फिक्स केलेला आहे, की बाबा रोजच आपण 9 वाजताच लाईव्ह घ्यायचा. आणि खूप छान लाईव्हलासुद्धा तुम्ही सगळेजण जॉईन होत आहे, त्यासाठी खूप सारे थँक्यू. चला तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला कमेंट करा. बाय.